हा व्हिडिओ आहे कारण की अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान मिळालं नाही का मिळालं नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत। फक्त या व्हिडिओला लाईक करायचं, या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर एक महत्त्वाचा असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। एक महत्त्वाची सूचना या YouTube चॅनलला म्हणजे योजनाकार लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राइब पण करायचं आहे। तर अनुदानाचं जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही काढायचं आहे आणि त्यांच्याकडे जी प्रिंट आहे जे काही स्टेटस म्हणेल जसे की पेमेंट रिजेक्ट असेल, नेम मिसमॅचिंग हॅज पर फार्मर आयडी असं किंवा असेल, पेमेंट सक्सेसफुल दिसत आहे पण पैसे आले नाहीत, दुसरं म्हणजे EKYC पेंडिंग असल्यास काय करावे याचं संपूर्ण प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ। फक्त व्हिडिओ आल्यासवर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता फक्त लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पेमेंट रिजेक्ट असं लिहून आल्यास आता हे तुम्हाला पेमेंट स्टेटस अनुदानाचा अतिवृष्टीचं कुठे मिळेल तर तुमचं जवळपासचं जे काही ऑनलाईनचं दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान आलं नाही असं म्हणायचं, ते तुम्हाला स्टेटस काढून देतील। स्टेटसमध्ये पेमेंट रिजेक्ट असं दाखवलं तर असे लिहून आल्यास बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग किंवा बँकेतील EKYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे। नेम मिसमॅचिंग हॅज पर फार्मर आयडी, आधार कार्ड व यादीमधील नाव सारखेच असल्याची खात्री करावी। फरक असल्यास आपले आधार कार्ड झेरॉक्स ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे द्यावे। ग्राम महसूल अधिकारी यांनी सर्व लाभधारी यांचे एकत्रित झेरॉक्स तहसील कार्यालयात जमा करावे, महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे पेमेंट सक्सेसफुल दिसत आहे पण पैसे आले नाहीत तर काय करायचं पहा। परंतु रक्कम जमा झाली नाही, आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची प्रोसेस सुरू आहे। तर पेमेंट सक्सेसफुल दाखवत असेल तर तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे तिथं त्या बँकेमध्ये तुम्ही पाहू शकता। आधार कार्ड व बँक खाते लिंक असलेल्या बँकेमध्ये जाऊन बँक पासबुकवर एंट्री चेक करावी आणि इतर कोणत्याही बँकेमध्ये जाऊ नये। आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये जायचं आहे। दुसरं म्हणजे आता EKYC पेंडिंग दाखवत आहे अनुदानाची अतिवृष्टीची, तर काय करायचंय तर EKYC पेंडिंग असल्यास काय करावे तर प्रथम फार्मर आयडी काढला नसेल तर तो अगोदर काढून घ्यायचा आहे आणि फार्मर आयडी काढलेला असूनही EKYC पेंडिंग असेल तर काही कालावधीमध्ये रक्कम जमा होईल, ती प्रक्रिया चालू होईल। तर असे महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।